नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजीमधील ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा नेक्स्ट क्वेश्चन समजून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन. इमॅजिन यू हॅव प्लॅन डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर युअर बोर्ड एक्झाम्स. अशी कल्पना करा की तुम्ही वेगवेगळ्या पद्धती अभ्यास करण्यासाठी बोर्ड परीक्षेच्या निमित्ताने काही वेगळ्या पद्धती अभ्यासाच्या वापरणार आहात. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 or 150 words टू गिव्ह these डिटेल्स टू युअर फ्रेंड. तर तुम्ही तुमच्या मित्राला सांगतायत की तुम्ही कोणकोणत्या प्रकारे अभ्यास करणार आहात, तर त्याची डिटेल्स तुमच्या मित्राला आपल्याला द्यायची आहे. गिव्ह युअर रिझन टू सपोर्ट युअर मेसेज. सो तुम्ही त्याचं कारण सांगायचं आहे की कशाप्रकारे तुम्ही ते अभ्यास करणार आहात. सो हिअर द आन्सर इज अवेलेबल. बघा, मेसेज आपण ज्या दिवशी यावर्षी 12वीचा पेपर आहे त्यावेळी तो तो दिवस, तो टायमिंग आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर डायरेक्ट सुरू करूया. तुमचा मित्र सचिन म्हणून कोणतरी आहे आणि त्याला तुम्ही मेसेज करताय. फ्रेंड, यू नो दॅट आवर बोर्ड एक्झाम्स आर क्वाईट क्लोज नाऊ. मित्रा, तुला माहिती आहे की आपल्या बोर्डाच्या परीक्षा आता खूपच क्वाईट क्लोज म्हणजे खूपच जवळ आलेल्या आहेत. आय हॅव स्टार्टेड यूजिंग अ फ्यू डिफरंट टेक्निक्स फॉर लर्निंग. आणि मी काही थोड्याशा नवीन पद्धती अभ्यासाच्या वापरत आहे. आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग टू स्टडी बेटर. सकाळी मी खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करतो, कारण टू स्टडी बेटर, चांगला अभ्यास झाला पाहिजे. आय डू रिव्हिजन ऑफ वन सब्जेक्ट एव्हरी डे. आणि प्रत्येक दिवशी मी एका विषयाचा प्रत्येक दिवशी मी अभ्यास करतो. आय सॉल्व क्वेश्चन पेपर्स फ्रॉम प्रिव्हियस बोर्ड एक्झाम्स. आणि मी काही प्रिव्हियस बोर्ड एक्झाम्स म्हणजे अगोदर झालेले ज्या बोर्ड एक्झाम्स आहेत त्यांच्या क्वेश्चन पेपर सोडवतोय. आय थॉट ऑफ शेअरिंग दिस विथ यू टू. आणि मला असं वाटलं की ही जी माहिती आहे, ज्या प्रकारे मी अभ्यास करतोय, ती माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवावी. आय होप इट हेल्प्स यू ॲज मच ॲज इट हॅज हेल्प मी. मला अशी आशा आहे, अपेक्षा आहे की याची मदत तुलाही व्हावी जशी मला होते आहे. ऑल द बेस्ट फॉर द बोर्ड एक्झाम्स. आणि येणाऱ्या तुला बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. युअर फ्रेंड सचिन. स्टुडंट्स, you have to understand here, I just give the model answer. If you have other imaginative thinking, you can prepare your own other answer. But when you are writing the answer should be grammatically correct. The teacher should understand what the message you want to give in the answer. Thank you.